श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आमच्या बरोबर आहेत आमचे जे यूट्यूब चॅनल बघतात सगळेजण. सगळ्यांनी आम्हाला DM केले की अनिल दादा बरोबर व्हिडिओ करा, पॉडकास्ट करा. हा स्पेशली आमच्या व्ह्युअरसाठीच आहे. जय गणेश दादा. जय गणेश. जय गणेश. दादा काय म्हणशील, आता आपला हा पहिला पॉडकास्ट आहे. हो बरोबर आहे. तू पण आता मला बघितलंयस. हो. आणि तूने जे मला रिस्पॉन्स केलंस हो. की ये बाबा पॉडकास्ट कर, आपण भेटू, हो त्यासाठी तुझे फार फार धन्यवाद. धन्यवाद तर तुमचं मानलं पाहिजे की तुम्ही आज हा उत्सव म्हणजे मूर्तिकारांचं जे मन आहे ते लोकांसमोर मांडतात आहे. आणि मूर्तिकारांचा भावना वगैरे काय मूर्तिकारांचे जोडलेले जे नातं आहे मूर्तीबरोबर ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात आहे. त्यासाठी आम्ही पण तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. आता मला हे सांग दादा, मी तुला ओळखत नाही. हो. पहिली गोष्ट ही आहे, तर मला तुझ्या म्हणजे तू कसं या मूर्तिकार क्षेत्रात आलं याबद्दल थोडीशी माहिती सांग. वयाचं नाही करून तरी मी 14 वर्षापासून या मूर्ती क्षेत्रात आलेलो आहे. आजचं वय माझं 42 इयर्स आहे. म्हणजे 22-25 वर्ष झालेली असतील या क्षेत्रात. छंद होता, आवड होती आणि काहीतरी करायचं होतं बाप्पाचं ह्याच्यासाठी. तर त्या दरम्यान म्हणजे कॉलेजच्या दरम्यान मी होतो, त्या दरम्यान मी विजय शेठ यांच्याकडे जात होतो, गणपती बघत होतो. तेव्हा रमेश रावले होते, विजय शेठ होते. यांच्याकडे जाऊन गणपती पाहणं, त्यांच्या काय करतात काय नाही करतात, म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी तिकडे अनुभवल्या, म्हणजे बघितले, पाहिले समोर. नंतर बोललो काहीतरी आपल्याला करायचं आहे. म्हणून आमच्या कांदिवलीमध्ये 2 कारखानदार होते, त्यांच्याकडे मग नॉर्मली नख मारणं, हे मारणं, साईड काम करणं वगैरे हे काम करून स्ट्रगल करून मग हा माझा व्यवसाय मी केलेला आहे. तू मातीकाम पण केलंयस का आधीच्या वेळेस? हो, मातीकाम म्हणजे मी आता पण सध्या करतोच आहे, असं नाही की नाही आहे गोष्टी. आउटलाईन्स वगैरे टाकणं वगैरे, पण फुल फायनल करण्यामध्ये सर्वात एका माणसाकडून होत नाही. आता कसं होतं, इथे पूर्ण जॉब पण मलाच बघायचं आहे. गणपती रचण्यापासून ते गणपती कस्टमर पर्यंतपासून ते गणपती कलर्स करण्यापर्यंत हा एकमेव. हा, आता तू सांगत होता तुझ्या आधीच्या ह्याच्याबद्दल. हो. मग मला एक गोष्ट अशी सांग, जेव्हा तू परेलला जायचास, ओके, स्वर्गीय विजय खातू यांच्या वर्कशॉप मध्ये जायचास, हो, त्यावेळेला त्यांना बघून तुला काय प्रेरणा भेटली? हो, मी आता तेच सांगितलं ना की त्या माणसाची कला म्हणजे अमरणीय कला आहे. त्यांची कला केव्हाही लपू शकत नव्हती, अशी कला होती त्यांच्याकडे. आणि त्यांचं ते हे पाहून मी जायचो त्यांच्याकडे छंद म्हणून. त्या दरम्यान ते पाहून मग मी एकदा विजय शेठना बोललो की सर मला असं असं करायचं आहे, तर आपल्या काही साची वगैरे असतील तर मला भेटतील का? पण त्या टायमाला त्यांनी मला भरपूर मदत केली. अच्छा, त्यांनी तुला मदत केली? हो. कशाला खोटं बोलावं? नाही, बरोबर आहे. जे हाय सत्य ते सत्य. बरोबर. हा. तर त्या टायमाला मी त्यांच्याकडून अंबुजा सारखा एक गणपती होता, आज 12 ते 14 वर्ष पहिला, मी त्यांच्याकडून तो घेतला. गणपती मी स्वतः कास्टिंग केलेली होती त्या दरम्यान, आणि त्या वर्षी मी ते 8 गणपती स्वतः विकलेले होते त्या टायमाला. अच्छा. मग आता जसं आता तू मूर्ती क्षेत्रात आहे, तू जसं नाव घेतलं रावल्यांचं, हो, त्यांचं काय आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल काय म्हणजे, कारण की तू त्यांचं नाव घेतलं, त्यांच्याबद्दल नाव घेतलं म्हणजे कसं होतं, आमचा मंडळाचा गणपती म्हणजे मी पण एक मंडळाचा कार्यकर्ता होता. अच्छा, कुठला मंडळ? पारेखलेन मित्र मंडळ. अच्छा, ओके. की ते होप होतं परेलला गणपती मुंबई उपनगरातून अशी क्वचित मंडळ होती ती परेलवरून गणपती आणायची त्या दरम्यान. हा. तर त्यात आमचं एक मंडळ होतं, पारेखलेन मित्र मंडळ. तर त्या मंडळाच्या नात्याने मी तिथे जायचो, गणपती बघायचो की बाबा. तेव्हा विजय शेठ होते आणि रमेश रावले होते, यांच्याकडे त्या मोठ्या भव्य मूर्त्या बनायच्या जास्त. अच्छा. त्या मी ज्या म्हणजे त्या माझा टाइम होता त्या पिरियडमध्ये, त्या टाइम पिरियडमध्ये त्यांच्याकडेच मी पाहिलेलं होतं की मोठ्या भव्य मूर्त्या. ओके. असं होतं. परेल लालबाग बद्दल काय म्हणशील? म्हणजे मी समजलो नाही. लालबाग, परेल आणि लालबाग जे गणपती उत्सव होतं, ज्या पद्धतीने आगमन होतात, सगळ्या गोष्टी होतात, त्या पूर्वीच्या गोष्टी काय सांगशील? म्हणजे कसं सांगावं की आता हे आपलं एक उत्सव आणि मनातली भावना आहे. प्लस कसं ते लालबागला जो उत्सव होतो हा जगप्रसिद्ध उत्सव आहे. अच्छा. तो लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेलाच आहे, असं मी बोलावं नाही, पण लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेलंच आहे. 22 फुटाची पहिलं भव्य मूर्ती दीनानाथ वेलिंग साहेबांनी बनवली, ही जगप्रसिद्ध झालेली मूर्ती आहे. ओके. असं कसं त्या भव्य मूर्त्या तिथूनच त्या क्षेत्रातून निघालेल्या आहेत, त्या भव्य क्षेत्रातून निघालेल्या आहे, असं आहे. ओके. मग आता तू उभं न करायचं आहेस. हो. मला एक गोष्ट समज, एक तुला मी बघितलंय तुझ्याबद्दल की आता
उपनगरातले मंडळ परेलला जाऊ नाही शकत, हो. एवढे मंडळ आहेत. हो बरोबर. मग तू त्यांच्यासाठी एक एक असं बोलणार ना की इकडे पण एक छोटस परेल सारखं तुने रूप दिलं या शाळेला, काय म्हणशील? म्हणजे तू एवढे मंडळ आहेत. मी आता तुम्हाला तेच सांगितलं ना की पहिला की माझ्या मंडळासाठी मी तिथे परेलला जात होतो हा. आणि त्या टाइम दरम्यान भरपूर आम्हाला अडचणी यायचा. आता हम्म. कम से कम 45 किलोमीटरचा 30 किलोमीटरचा आपला हे आहेच. हम्म. तो तेवढा रनिंग खेचून येणं, मूर्त्या घेऊन येणं, हा म्हणजे भरपूर हे वाटायचं. मग असं वाटलं की आपण आपल्या उपनगरात का न करावं ही गोष्ट. हा एक स्वप्न होतं आणि मग ते स्वप्न मी साकारण्यात खूप प्रयत्न केला आणि अच्छा. आजच्या तारखेला मी ते स्वप्न साकारलेलं आहे माझं. ओके. मी तुझे काही गोष्टी पाहिल्या इन्स्टावरती की वहिनी पण डायमंड वर्क करतात, तुला हातभार लावतात कामामध्ये, काय म्हणशील वहिनी? वहिनी डायमंड वर्क करते, हातभार लावते, तो नंतरचा प्रश्न आहे. पण तिचा इथे पण माझा अख्खा ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे, असं नाही की नाही. अच्छा. या दरम्यान मी इथे उपस्थित नसतो, मी स्वतः जॉब करून हे करतोय हम्म. आणि ज्या दरम्यान मी उपस्थित नव्हतो त्या दरम्यान ती इथे कारखाना हँडल करण्यासाठी सक्षम राहते. असं आहे. अच्छा. पण तुझं शिक्षण मुळात कसं, कुठल्या फील्डमध्ये? मी कॉम्प्युटर IT क्षेत्रामध्ये आहे, हम्म. एक इंजिनियर म्हणून काम करतो एक क्षेत्रामध्ये. अच्छा. मग तुला ही रुची कशी आली? तू एवढा शिक्षण घेतल्यात आणि तू मूर्ती क्षेत्रात पण. मी काय बोललो, माणसाचे छंद असतो. बाप्पा हा लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत छंदच आहे प्रेम आहे. आणि त्याचे छंद हा मानायचा गेल्यानंतर तो काही करू शकतो त्या बाप्पा. हा, हा, असा हा. तो माझा एक छंद होऊन. अच्छा. आणि आज कसं झालेलं आहे, या क्षेत्रात माझं नाव झाल्यानंतर ते छंद मी म्हणजे नावाप्रमाणे ते जपून पण ठेवलेले आहे आणि मी ते छंद आता कमी नाही करू शकत आहे. ओके. तो वाढतच चाललाय. हो, वाढतच चाललेले आहे. मग आता जे मंडळ तुझ्याकडे येतात, काय म्हणजे त्या मंडळांबद्दल काय म्हणशील? ही उपनगरातली मंडळ आहेत तुझ्याकडे, आम्ही पाहिलं आता हो वर्कशॉप थोडंसं आम्ही बघितलं जाऊन, हो. एवढे मूर्त्या आहेत, त्या मंडळांबद्दल काय म्हणशील तू? आता कसं माझ्याकडे पण उपनगरीली चांगली मंडळ आहे की ती होप म्हणून माझ्याकडे येतात की बाबा कसा गणपती माझा सुंदर झाला पाहिजे. जसं त्यांच्या मनातली रूपरेषा आहे. मी आता नवीन ट्रेंड निघालेले आहे, चित्रावर गणपती बनवून देणं, स्केचवर गणपती बनवून देणं, चित्र दाखवून स्केचवर गणपती बनवून देणं, हे आता नवीन ट्रेंड झालेले आहे. तर त्यांच्या ट्रेंडनुसार मी गणपती बनवून देतो, त्यांच्या इच्छेनुसार मी गणपती बनवून देतो. माझी मंडळ माझ्याकडे भरपूर खुशीने आहे आणि आजच्या तारखेला 80-90 मंडळ आहे माझ्याकडे. केव्हाही मंडळ माझ्याकडून दुरावलेली नाही आहे, कारण मी त्यांना केव्हा दुःखपात केलेलंच नाहीये त्या पद्धतीचं. असं झालेलं आहे. आपण असं ऑब्झर्व करतो की जास्त मंडळ घेतले तर ते तेवढं फिनिशिंग, थोडा तो टच देता येत नाही. असं नाही आहे. असं काय त्याच्यावरती बोलणं? असं काही नाहीये. माझं एक म्हणणं आहे बघा, यावर्षी काहीतरी आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे दुःखतीचा एक दिवस होता. म्हणजे आपल्यावर कुठेतरी दुःखीचं सावट झालेलं होतं. त्या सावटानुसार आपल्याला कुठेतरी परमिशनचा इश्यूज होते वगैरे काहीतरी होते आपल्या नावावर. मग ते आता या वर्षी पण आम्हाला गणपती कमी टाइमात गणपती बनवण्यास हे झालेलं आहे की आज 90 दिवसाचा जो पिरियड असतो तो आता आम्हाला 60 दिवसाच्या पिरियडमध्ये गणपती करून द्यायचे. तरी पण कसं झालेलं होतं, मी ते यावर्षी 50 गणपती बनवणार होतो, पण मंडळ आणि पाठ वगैरे आणून टाकले बोले, त्यानुसार माझ्याकडे 90 गणपती झालेले. पण रात्री 1 वाजेपर्यंत काम करून लोकांचे गणपती पूर्ण तात्पर्याने करून देणार हे करतोय. आणि तुमचा एक प्रश्न असा होता की गणपती जास्त घेतलं कमी घेतले, असं काही नाही. माणसाचं कामावर लक्ष केंद्रित ठेवणे महत्वाचं आहे. माणसाने घेत राहण्याचा प्रश्न नाहीये, माणसाने घ्यावं. क्षेत्र आहे, चढावडीचे क्षेत्र आहे, नाही घेतलं तरी माणूस खाली राहण्याची गोष्ट आहे. ते मंडळ दुखावते आणि मग ते बोलते अरे हा इगो हट झालेलं, माझा गणपती नाही घेत, असे पण येतात ना प्रश्न. तर या क्षेत्रात रनिंग मध्ये राहणंच आहे, पण तेवढ्या गतीने आपल्याला पण काम करण्याची ताकद ठेवावी, आपण असं बोलतो. म्हणजे त्या गतीने काम ठेवलं तर ते काम होते पूर्ण. अच्छा. पण आता मला हे सांग, आता तू एवढे गणपती घेतोस, ठीक आहे, पण त्याच्या मागे तुझ्या टीमचा पण खूप मोठा वाटा आहे. हो आहे ना. माझ्याकडे जी टीम आहे आज 5 वर्षापासून आहे, 30 पोरं येतात, 30 काम करतात आहे. पण जे कॉन्ट्रॅक्ट पण देतोय त्यांना, ती पण 30 माणसं येतात. मी त्यांना ऑलरेडी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितले की मेरे को मला जी पाहिजे तीच माणसं माझ्याकडे आली पाहिजे. आणि प्लस माझी स्वतःची वैयक्तिक 15 पोरं आहे की ते मला दादा म्हणूनच केव्हा पण हे करतात आहे. आणि त्याच भावनेने ती माझ्याकडे भावाच्या नात्याने ती लोक काम करतात आहे. ओके. आता मला हे सांग, आता तुझ्याकडे जे स्केच येतात बरोबर आहे, हो, म्हणजे तू स्वतः बसून ते जॉईन करतोस की तुझ्याकडे ऍडिशनल आहे? नाही, मी आता हे 90चे 90 गणपती मी बोलतोय हे स्वतः बसून जॉईन केलेले आहे. अच्छा. आणि स्केच रचताना पण मी स्वतः समोर बसतो आणि मी आउटलाईन टाकून देतो की बाबा मला या पद्धतीनेच गणपती बसलेला पाहिजे आणि मागे या प्रवाळीच मला हे पाहिजे. म्हणजे तुझ्या मनामध्ये जी संकल्पना आहे हो तू त्यांना सादर करतोस. हो बरोबर की बाबा मला माझ्या मनामध्ये आहे, मला हे आवडेल करायला. हो. आणि मंडळ कसं काय त्याला ऍक्सेप्ट करतो?
मी आता तुम्हाला काय बोललो, गणपती संघाची असणारे अटॅचमेंट हेच महत्वाचं आहे ना. मनात बसलेला बाप्पा हा उतरवणं ही त्याला कलाकार बोलतात. अच्छा. आता आणि मी या कलेच्या क्षेत्रात आहे तर ती माझी कलाकारी दाखवण्याचा मी भरपूर हे करतो. आता दादा मला एक गोष्ट सांग की तू एवढा मोठा कारखाना उभा केलायस, हो. ठीक आहे. आता ह्याच्या मागे तुझा फॅमिलीचा किती मोठा वाटा आहे? माझ्या फॅमिलीचा वाटा मी आता तुम्हाला बोललोच की माझी वाईफ आहे की ती पूर्ण हातभार लावून माझ्या मागे उभी राहते, असं नाही की नाही आहे. आणि फॅमिलीमध्ये मी आणि माझी बायको दोघं प्राधान्याने काम करतो. असं आहे. मित्रमंडळी आहे ना, मी आता तुम्हाला बोललो ना की जेवढी मित्र आहे ते मला दादा म्हणून हे करतात, स्वीकारतात आहे. तुला कुठल्या मित्राचं नाव घ्यायचंय का? नाही, आता वैयक्तिक बघा, वैयक्तिक माझे नाही म्हणजे 15 मित्र आहे. आता 15 मित्रांमध्ये एकाचं नाव घेतलं तर ते एकाचं नाही, आम्ही सर्वांचं त्याच्यात नाही, mention करतोय. नको ते काही ते वैयक्तिक आहे, तो वैयक्तिक वैयक्तिक आहे, म्हणजे राहू आम्ही दे. सगळ्यांना मेन्शन करतोय सगळ्या गोष्टी. माझी टीम आहे, मी तेच, त्याचा तेच, खूपच तेच. आभार मानतोय. टीम नाही, माझे भावंडच आहे ती. अच्छा 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 अच्छा. मग आता 2025च्या आधी जसं कांदिवलीचा श्री विसर्जनाला गेला, हो थांबवण्यात आलं, काहीतरी म्हणजे अडचणी आल्या सरकारच्या बाबतीमध्ये हो की असं नाही, म्हणजे विसर्जन आता नाही करू शकत, नंतर करा जेव्हा ते कोर्टाचा निर्णय येईल. हो. तू त्याबद्दल का म्हणशील नाही, जे तुम्ही लढा दिलाय? नाही, आता त्याबद्दल मी तुम्हाला बोलतो. हा कांदिवली श्रीचा एकच प्रश्न नव्हता, हा मुंबईतल्या असंख्य गणपतीचा प्रश्न होता. कारण आज महानगर उपनगरामध्ये मागे गणपतीला माझ्याकडे स्वतःकडे 11 गणपती होता. जेव्हा मंडळ 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन झाल्यानंतर मंडळ माझ्याकडे आले, दादा आता काय गोष्ट होणार, काय होणार, आमचे गणपती कसे राहणार, आम्ही गणपती पुजलेले तुमचं मंडळ म्हणजे मंडपात आणून ठेवतो, पण ऍक्च्युअल आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदा पुजलेला गणपती परत मंडपात आणून ठेवणं ही आपली प्रथा नाही आहे. म्हणून ते माझ्या मनाला कुठेतरी जोमलं. मग ती एक चळवळीचा आम्ही हे केलं. मी देसाई संघाती बोललो, चर्चा झाली आमची एक. देसाई संघाती बोललो, एक चर्चा झाली आमची. त्या चर्चेच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्णचे पूर्ण म्हणजे आमची पूर्णचे पूर्ण जी महाराष्ट्र मूर्तिकार कामगार संघटना ही चळवळीत उतरली. त्यात सिद्धेशनी पण आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे. म्हणजे असंख्य आमच्या मूर्तिकारांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे. हो, दिघोळे यांनी भरपूर आम्हाला साथ दिलेली आहे आणि असंख्य मूर्तिकार आमच्या संघात जोडले. आणि या चळवळीत आम्ही पाठिंबा म्हणजे आमच्या युनियनच्या थ्रू पाठिंबा म्हणून आज हे तुमच्यासमोर हे स्वरूप दिसलेले आहे. आज परेल इथे भव्य हे झालं, मूर्त्या आपलं भव्य मूर्त्यांचं नाही, परेल आपल्या सभा भरलेली होती. अख्खा महाराष्ट्र तिथे उतरलेलं होतं. म्हणजे तीच ताकद दाखवली आम्ही की बाई महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही आहे ती जोपासणं गरजेचं आहे. आणि त्या संस्कृतीवर कोणीही बोट उचलून गालबोट लावणं हे चुकीचं आहे. असं ते मनात एकदा अगर धरलेलं आहे ती वस्तू करणार तर ती मी पूर्ण करण्यासाठी पूर्ण हे करतो, प्रयत्न करतो. म्हणजे मनापासून सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. आशिष शेलार साहेबांचा मी तर आशिष शेलार साहेबांचा खूप धन्यवाद करतो, कारण त्यांनी आज आमचा उत्सव नाही, माणसाच्या मनाची जी हिंदुत्वाची भावना आहे ती त्यांनी जपून ठेवली आहे. ते आपल्या म्हणजे मूर्तिकार संघटनेचे एकदम पाठीशीच होते. हो, ते त्यांना ऑलरेडी कलाकाराची जाणीव आहे आणि त्या कलेच्या क्षेत्रात ते ऑलरेडी वावरलेले आहे आणि त्यांनी जवळून पाहिलेले आहे कलाकार काय असतो, म्हणून ते कलाकाराच्या बाजूने उभे राहतात. माझ्या माहितीनुसार त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडल्या, हो, आणि ज्या सगळ्या गोष्टी सक्सेस पण झाल्या, त्याबद्दल काय म्हणशील? म्हणजे तुमच्या म्हणजे मूर्तिकार बघा, एक तर पहिला मी आशिष शेलार साहेबांचा मी मनापासून आभार मानतोय. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली, स्टँड दिला, एक काहीतरी म्हणजे सरकार मध्ये असूनही सरकारच्या विरुद्ध उभं राहून ते पाऊल उचललं. न्यायाधीशांसमोर आम्हाला तेवढी बाजू मांडण्यासाठी तेवढे प्राधान्य केलं, चांगले वकील दिले. आम्ही तर आमच्या युनियनच्या थ्रू वकील केलेलेच होते, त्यांनी पण वैयक्तिक वकील आम्हाला दिलेले होते. म्हणून त्या हिशोबाने आणि प्लस दुसरे म्हणजे ते आपलं काकोडकर साहेबांना त्यांनी अपॉइंट करून त्यांच्याकडून तो रिपोर्ट करून घेतला, ते आमच्यासाठी खूपच प्लस पॉईंट झालेलं होतं. आता 2025 ही पीओपी बद्दल दडपण होतं, बरोबर आहे? हो हो. आणि बुकिंग सुरूच होणार होती. हो. मग तुझं काय प्लॅनिंग झालं की मी बाबा बुकिंग कशा पद्धतीने? बघा, आता मी तुम्हाला तेच बोलतो, ह्या चळवळीत उतरलेलो होतो आणि मला माहिती आहे मी जिंकणारच आहे. माझं होप, मला माहिती आहे की माझ्या गुरुनी मला सांगितलेलं की तू जिंकणारच आहे. पण मंडळ थांबले होते ना? मंडळ नाही थांबलेले होते, मी बुकिंग ऑलरेडी गुढीपाडव्यापासून चालू ठेवलेले होते. ओके, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण कसं आहे, मी आज तुम्हाला सांगतो, जे निसर्गातून आलेले पदार्थ आहे ते खराब कसं होऊ शकते? आज जिप्सन हे पदार्थ आहे निसर्गातून आलेले आहे, तर ते खराब कसं होणार? आणि माणूस अगर त्यात माणसाच्या घरात जिप्सन लागलं जाते, माणूस त्या घरात 24 तास राहू शकतो, तर ते खराब कसं? ते देवासाठी कसं खराब? ठीक आहे, त्याची मेल्टिंग प्रोसेस
ती लेट आहे ते आपण ऍग्री करतोय. अच्छा. पण ते कसं आहे, समुद्र वगैरे पाण्याच्या लाटामुळे ते लवकर मेल्ट होण्याच्या प्रक्रियेमध्येच असते ते. ओके. पण तुम्ही आता विचार करणार की माती ही लवकर मेल्ट होते, पण माती तेवढीच हानिकारक आहे. हो, बरोबर असं आहे. आहे. हा. मग आता जशी मंडळ तुझ्याकडे आली, मग त्यांच्यामध्ये काय उत्साह होता? जसं सगळे पीओपी निर्बंध हटले, हो मग मंडळाची प्रतिक्रिया काय होती? हो, आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना की बाबा दिवस कमी राहिलेले होते हा. आणि तू मंडळाबद्दलच विचारतो. हो, दिवस कमी राहिलेले होते हा. आणि मी गणपती घेणार होतो 50. पण आता तुम्हाला काय बोललो की मंडळाला तो हो 90 गणपती आहे. म्हणजे किती आजच्या तारखेला 30 पाटा अशी टाकून आली आणि त्यांची बिलं पण नाही बनलेली आहे माझ्याकडे. जीपे करून त्या लोकांनी, अनिल दादा हे 10,000 डालता हूं जीपे, हा. आणि असे करून ते पाठ ठेवून गेलेले आहे. म्हणजे तुझ्याकडनं खूप त्यांना विश्वास आहे की बाबा हवं तुझ्याकडनं हवंय. हो या गोष्टी म्हणजे ज्यांना तुझ्यावरती विश्वास आहे, जे मंडळ तुझ्याकडनं घेतात. हो बरोबर. बरोबर आहे ना. आता मग मला आता एक गोष्ट सांग, जसं की आता परेल वर्कशॉप हो तू उपनगरात आहेस, बरोबर. बरोबर आहे ना. एक जनरल गोष्ट की पुढच्या वेळेला असा प्रसंग आला की अनिल दादाच्या मनात आलं की बाबा परेल वर्कशॉप मध्ये एक तरी गाळा घेऊ आणि तिथे मूर्ती साकार करू, काय म्हणशील त्यावर? नाही, माझं तर म्हणणं आहे, मी यावर्षीच घेण्याचे विचार येत होतो. हो. पण कसं होतं की शेवटी माझे 80 मंडळ आहे इथे, 80 ते 90 मंडळ, त्यांना पण मला बघणं आहे. पण माझं एक इच्छा आहे की मी परेल वर्कशॉपमध्ये नेक्स्ट इयरला मी माझं एकाच तरी गाळा घेणार. लक्षात ठेवा काय म्हणताय दादा, पुढच्या वर्षी अनिल दादा परेल वर्कशॉप मध्ये येणार आहे. हे त्यांचं स्वप्न आहे. एक स्वप्न बोललं की मनामध्ये आहे त्यांच्या. स्वप्न नाही आहे, इच्छा आहे, ती इच्छा करणार आहे. पूर्ण. म्हणजे इच्छा तर आहे, म्हणजे की हो. एक बोलतात ना परेल साईडला जाऊन गणपती तयार करणं, हो भव्य दिव्य असे. दिव्य. बरोबर. एनाटॉमी बद्दल काय म्हणशील? मी आता तुम्हाला सांगितलं ना एनोडॉमिक बद्दल, मी स्वतः स्केच रचना नाही, म्हणजे उभारण्यासाठी, म्हणजे जसं प्रॅक्टिकली तुम्ही करायला जाता. आता मी प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगितले 90 ते 90 गणपती मी स्वतः जोडतो. तर एनोडॉमिक माझ्या ती मनातल्या बसलेलीच आहे. मी आता बोलू आज 15 वर्ष झालेली आहे साहेब, मी गणपती जोडतोय आणि गणपती हे करतोय. ओके. त्यातून भरपूर काही शिकलेलो आहे. आणि आजच्या तारखेला म्हणजे एक बोलू की सध्याच्या परिस्थितीला गणपती जोडणं म्हणजे माझ्यासाठी भरपूर हे झालेले, छंद झालेले, आणि लवकरच लवकर जेवढे गणपती होतात असं झालेलं आहे. आजच्या तारखेला माझ्या कारखान्यात तुम्ही पाहिलेले असतील 80 ते 80 गणपती उभे आहे. ओके. म्हणजे किती फास्ट काम झालेले आहे. खूप फास्ट काम हो. आहे. आम्ही बघतो पण आहे, ऍटलीस्ट 80% वर्क इज डन. हा, संपलेलंच आहे. आता तुम्ही शेडिंग करायला पण घेतलंय, कलर हो. काम करायला पण घेतलेलं आहे. बरोबर आहे ना. आता जसं तू बोलतोय, तू संकल्पना आखतोस, बरोबर आहे. हो. हे मान्य आहे आम्हाला, सगळ्यांना मान्य आहे. पण एक मंडळ होतो की ते आता एवढे स्केच आर्टिस्ट झालेत, हो. बरोबर आहे. आता एवढे स्केच आर्टिस्ट, चांगली गोष्ट आहे, सगळेजण आपले आपले स्वरूप देतात. ते जेव्हा मंडळ स्केच घेऊन होतं, मग तू त्यांना कशा पद्धतीने समजवतो नाही ते ऍक्सेप्ट करतो? मी आता तुम्हाला तेच सांगितलं ना की नवीन हा ट्रेंड निघालेला स्केचचा, स्केचचा. बरोबर आहे की लोकांना म्हणजे मनाप्रमाणे गणपती झाले पाहिजे. हा. माझ्याकडे येतात माणसं, असं नाही की नाही, पण मी मग माझ्या पद्धतीने मग मी त्यांना समजून की बाई ह्या गोष्टीला असं होईल, या गोष्टीला असं होईल, आणि मी त्याप्रमाणे तो स्केच हे करून अप्रूव्ह करून आम्ही तो गणपती रचण्यासाठी घेतो. असं नाही की वैयक्तिक मी माझे स्केच नाही, म्हणजे वापरतोय म्हणून मी तुला की माझा स्केचरचं हे घेतो. माझ्याकडे आता आहे नचिकेत आहे, नंतर दुसरे आपले पंकज आहे. हो. हे माझ्याकडे 2 तो ऑलरेडी स्केच मी त्यांच्याकडून स्केच हे करून घेतो, आणि दुसरी पण वैयक्तिक कोण मंडळ आणली तर त्यांचे स्केच मी हे करून गणपती त्यांच्यानुसार देतो. की त्यांना बाबा या स्वरूपात हवंय आमच्या हो, मंडळात. हो. तसं. आता एक गोष्ट जशी की आपले ऑफ कॅमेरा बोललो की प्रशांत देसाई बद्दल काय म्हणतो? देसाई एकदम आता मी मित्र आहे. मित्र तर आहेच असं नाही की आम्ही दोघं पण एका क्षेत्रामध्ये काम करतोय, बरोबर आहे. आणि ऍक्च्युअल ते या क्षेत्रात माझ्यापेक्षा खूपच वर आहे, कारण ऑलरेडी त्यांनी डिग्री वगैरे घेतलेली आहे या क्षेत्रामध्ये. ऑलरेडी आता म्हणजे प्रोफेसर म्हणून आता ते काम करतात आहे या क्षेत्रामध्ये. तर आणि आमच्या मूर्तिकार कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहे, आणि मी या कामगार संघटनेत मी उपाध्यक्ष आहे. तर आमचं ते जवळीकचं नातं एकदम जवळीकच नातं आहे. अच्छा. आणि त्यांनी आणि त्यांच्या हातून काही चुकी झाल्या असतील पूर्वी वगैरे, पण त्या चुकी त्यांनी या टायमाला त्या भरून काढलेल्या माझ्या मनानुसार. कारण ती चलवलोभी करणं, तो गणपतीसाठी धडपड करणं, पुण्यावरून मुंबईला येणं, ओके. हा, ते प्रोफेसर. हा, पुण्यावरून मुंबईला येणं राहणं हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. हा पॉडकास्ट मध्ये पाहिलं आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला काय बोलू, ही सर्वांच्या म्हणजे बोलताना गोष्टीचं हे नाहीये मी बोलू की त्यासाठी इझी नाहीये एवढा ट्रॅव्हलिंग करून येणं.
आणि ह्या त्यांनी एकट्यासाठी परिचय म्हणून हे केलेलं नाहीये, त्यांनी जगभरासाठी केलेले आहे, सर्व असंख्य मूर्तिकारांसाठी केलेले आहे. मला तुम्ही सांगा की वैयक्तिक ते आज 5 गणपती बनवतात, त्यांना काय प्रश्न होते याबद्दल? त्यावरती मी येणार आहे, त्या गणपतींवरती येणार आहे. तू थोडा त्याच्यावरती सांग, हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुझा काय एक्सपिरियन्स आहे. मी ते आमच्या त्या ऑडियन्सला ऐकायचं आहे, कारण की भरपूर ऑडियन्सने आम्हाला डीएम केले आहेत, त्या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे आलो. जसं प्रशांत दादाकडे हो परत एकदा देव माझा उमरखाडीचा राजा साकार होणार आहे, हो काय म्हणशील? बघा, मी आता तुम्हाला काय बोललो, काल देसाई साहेबांचं एक इंटरव्ह्यू होतं उमरखाडी बद्दल. ते मंडळ गणपतीसाठी खूप वेळी आहे. रात्री 3 वाजता बोलवलं, रात्री 3 वाजता बोलवलं तरी मंडळाची पोरे येऊन त्या मंडळासाठी उभे राहतात. म्हणजे ते एक नातं आहे. मी तुम्हाला काय बोलतो, मंडळ आहे. मी तुम्हाला काय बोलतो, मंडळांना पण तेवढंच हे पाहिजे की बाबा माझा गणपती, माझा देव, माझा बाप्पा. म्हणून ते देसाई संघाती तेवढे जरुरी आहे. ते ठीक आहे, देसाई साहेब थोडस हे होते की, पण बाप्पासाठी ते केव्हाही मागे पुढे नाही. आता आपण येऊया सिद्धेश दिघोळे. हो, सिद्धेश दिघोळे यंदा खूप आता नाव चाललंय. हो चाललेलं आहे. चिंतामणी आहे, साकार करणार आहे. फक्त तू त्याच्यावरती थोडं सांग, म्हणजे काय बोलशील, काय अपेक्षा करतोस, कसं होणार? आता मी तुम्हाला काय बोललो की सिद्धेश पण माझ्या संगत एक जवळीक मित्रच आहे, असं नाही की नाही कुठल्या गोष्टीचं. आणि त्यांनी एक गुरु म्हणून त्यांनी, मी काय बोललो, बलाढ्य माणसाचं हे घेतलेलं, श्रेय घेतलेलं आहे. त्या माणसाच्या हाताखाली म्हणजे शिकलेला व्यक्ती केव्हाही असफल होऊच शकत नाही. म्हणून तो केव्हाही श्रेयाच्याच बाजूने गेलेला आहे, केव्हा तो असफल झालेलाच नाहीये. ज्या व्यक्तींबद्दल बोलतायत ते स्वर्गीय असे विजय खातू सरांचीच गोष्ट करतोय. असं आहे, आज गुरुचर्य आहे त्याच्याकडे. म्हणजे बोलो ना की आशीर्वाद आहे गुरुचर्याचा, आणि तो त्याचा जोपान करतोय, तो असं नाही की नाही करतोय. म्हणून त्यासाठी मी केव्हाही त्याच्यासाठी विरुद्ध गोष्ट करू शकतो. आणि त्यांनी आज मुंबईची शान ठेवलेली आहे, तिकडे झोपलेली आहे असं बोलावं माझ्याकडे. चंदनवाडी, काळा चौकी, ज्या पद्धतीने त्यांचे जे स्वप्न होतोय ते स्वप्न पूर्ती तो हा साकारतोय. आणि जसं तो ट्रेंड चाललाय, हो म्हणजे सिद्धेशकडे तो ट्रेंड चाललाय, ते बोलायला हरकत नाही. कारण की त्याने कमी वयामध्ये भरपूर काही अचीव केले. हो, मी बोलतोय ना, मी काय बोललो, मागे गुरुचा आशीर्वाद असल्यानंतर कुठे अचीव होणारच आहे ना. सिद्धेशला आम्ही लिखाई करताना पाहिलेलं आहे ना, खातू साहेबांच्याकडे. म्हणजे त्या मुलाची तुम्ही कला बघू शकतात की तो किती त्याच्यामध्ये बारकाईने हे केलेलं आहे. आणि मंडळी त्याच्या, जसं की चिंतामणी आला त्यांच्याकडे, चंदनवाडी आला, हो, काला चौकी आहे. तुला प्राऊड वाटल्यासारखं वाटतं नाही? आहे ना, मी काय बोललो, आता आपला मित्र आहे, आपला मित्र मोठा होईल तर कोणाला कुठल्याही माणसाला कशाला नाही वाटणार आहे. मी केव्हाही विचारा त्याला की केव्हाही मी त्या संगती हे नाही करत. साधा सिंपल माणूस. आता जस्ट आम्ही दोघांनी एक फायबरचा गणपती US ला पाठवलेला होता. ऐका, दोघांनी नाही गेलो गोष्टीला गोष्ट आता जस्ट आम्ही दोघांनी फायबरचा एक गणपती, ही आपली चळवळ चालू होती, मोहीम चालू होती, त्या दरम्यान आम्ही दोघांनी फायबरचा गणपती US ला पाठवलेला आहे. म्हणजे मी काय बोलू, बॉन्डिंग तेवढीच चांगली आहे की नाही असं नाही. माझा मित्र मोठा होईल हे माझ्यासाठी तो सौभाग्य आहे. हे सर्वात चांगली गोष्ट बोलली. तुम्ही हे नाही विचार केला ना माझ्याकडेच? नाही, केव्हाच नाही होणार. मी आता काय बोलतो, ही रेस आहे, ही रेस आहे, छंदाची रेस आहे गणपतीची. ज्यांनी जी कला क्षेत्रात दाखवलं कला, त्याच्याकडे ते जाणार आहे. 5 वर्ष चंदनवाडी बद्दल काय बोलतो? नाही, खूपच सुंदर बनवला होता गणपती. मी काय बोललो, मी आता तुम्हाला काय बोललो, ज्या गुरुकडे तो शिकलेला शिष्य आहे तो केव्हाही फेल नाही जाणार, सफल जाणारच नाही ना. मी काय बोलणार, बॅलन्सिंग करणं वगैरे त्याला खूप हे आहे. बॅलन्सिंग करणं म्हणजे त्यांनी स्वतःच आता एक बोलतात ना, नाव त्या आशीर्वादाने खूप कमवलंय. हो, केलेलं आहे. मी नाही बोलला, अख्खं जगभर नाव झालेलं आहे. जसं आता दादांचं पण नाव झालंय, जसं स्वर्गीय खातू साहेबांचा पण आशीर्वाद. त्यांनी स्वर्गीय खातू साहेबांनी जी दादाला जी मदत केली होती, जे तू सांगितलंस, साचे दिले होतेस, त्याच्याने म्हणजे बोलतात ना, तू आता 90 गणपती करतोयस, ते सगळ्या गोष्टी करून बरोबर. म्हणजे आशीर्वादाशिवाय नाही. आम्ही बोलतोय ना, मी हर एक इंटरव्ह्यू मध्ये त्यांचा उपचार घेतलेला आहे. केव्हाही उपचार नाही घेतलेला अशी गोष्टच नाही होत माझ्याकडून. आलाच पाहिजे, तो उपचार आलाच पाहिजे. ज्यांनी आपल्याला मदत केली त्याची आपण हे कशी ऋणी कशी विसरावी, आपण त्याची ऋणी केव्हाच विसरू नाही शकत. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मग आता आपण येऊया तुझ्या मंडळांकडे. हो, मी आता एका व्ह्युअरला सांगतो की मला उपनगराबद्दल एवढं माहित नाहीये, तर मी दादाला फक्त त्या मंडळांची नावं सांगा, दादा त्याच्यावरती मला सांगतील, त्याबद्दल बोलूया. ठीक आहे? हो, नक्की. तू थोडस त्याच्यावरती सांग, त्या मंडळ कसं आहे. हो, चालेल, थोडक्यात. आणि मी आता एक गोष्ट सांगतो सर्वांना जे बघतायत,
जे उपनगरातली मंडळ आहेत, मी एवढं सांगेन, माझ्याकडनं काय कुठले मंडळ स्किप होतील तर नाराज होऊ नका. हा फर्स्ट पॉडकास्ट आहे, मला इकडचे जास्त मंडळाबद्दल माहित नाही. ओके. आता गोरेगावचा मोरया. हो, गोरेगावचा मोरया हा माझ्याकडे म्हणजे बोलतात तरी एक 7-8 वर्षापासून ती लोक माझ्याकडे जोडलेली आहे. आणि यावर्षी त्यांचा गणपती सुंदर आहे आणि मंडळ तेवढं कॉपरेटिव्ह आहे माझ्या सांगायचं. म्हणजे मंडळाबद्दल सांगण्यासारखं काय असेल? म्हणजे मंडळ मी तुम्हाला काय बोललो की आता जी मंडळं झालेली आहे, मी मगाशी तुम्हाला तेच बोलतो आहे की माझी मंडळं ही एक नात्याप्रमाणे जोडल्या गेलेली आहे की बाबा अनिल दादाकडूनच गणपती घ्यावा. कार्यकर्ते कसे तुझे? मी एकदम छान आहे आणि उत्साही आहे, तेवढेच उत्साही आहे. तेवढेच उत्साही आहे. आणि हे मंडळ माझ्याकडे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गणपती बुक करायला येते. तू त्यांच्या आठवणी सांग. म्हणजे मी काय बोललो आता तुम्हाला तेच सांगतो की हे गणपती, हे जे मंडळ आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या याच्यावर माझ्या मुहूर्तावर गणपती बुक करण्यासाठी येतात. आता आपण दुसऱ्या मंडळाकडे जाऊया. गोरेगावचा महाराजा. हे महाराजा हे पण मंडळ खूप सुंदर आहे, छान आहे. ते पण तेवढं कॉपरेटिव्ह आहे. त्यांचा गणपती आज माझ्याकडे 5 वर्षापासून आहे. ओके. गोरेगावचा मोर्याश्री. मोर्याशी पहिल्यांदाच माझ्याकडे आलेला आहे. पहिल्यांदाच आलेला आहे माझ्याकडे. तो पण म्हणजे मंडळ आलेला आहे, चांगलं आहे, असं कुठेही मला हे नाही केलेलं आहे. त्यांनी जो स्केच दाखवला त्याप्रमाणे आपण त्याचा गणपती रचलेला आहे. देवनगरचा गणेशोत्सव मीरा भाईंदर. हो, मीरा भाईंदरचं मंडळ आहे, आज 3 वर्षापासून माझ्याकडे आहे. आणि त्यांचं काही ना काहीतरी नवीन म्हणजे हे ज्यामध्ये मी गणपती त्यांना रचून देतो. आणि मंडळ खूप हे आहे, म्हणजे बोलताना अटॅचमेंट वालं मंडळ आहे की बाबा नाही गणपती मला झालंच पाहिजे, गणपती असाच असेल दादा. अंडरस्टँडिंग करून घे. हो, एकदम एकदम. म्हणजे बाबा काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे दादा. हो, नाही असं नाही, ठीक आहे, मी त्यांच्या मनासारखाच गणपती बनवतो. पण ते काहीतरी नवीन हे आणतात की बाबा नाही दादा यावर्षी असा पाहिजे, दादा यावर्षी कॉन्सेप्ट नवीन. लोखंडवाल्याचा राजा. हो, लोखंडवाल्याचा राजा पण हे एकदमच चांगलं मंडळ आहे. आणि एक ते सोसायटीमध्ये बसवतात गणपती. हो, आज माझ्याकडे नाही करून तरी सर्वात मोठी बॉडी ती लोक आज घेऊन जातात आहे आणि गणपती बसवतात आहे. गेल्या वर्षी त्यांना शंकर अवतारामध्ये दिलेलं होतं आणि यावर्षी त्यांच्या कृष्ण अवतारमध्ये त्यांचं हे आहे. त्यांचं आगमन मी पाहिलं. हो, खूप धूमधडाक्यात होतं त्यांचं आगमन. आता आपण येऊया बोरिवलीचा लंबोदर. हो, ते पण एक क्रेझी मुलं आहे, मी तुम्हाला तेच बोललो, एकदम क्रेझी दादा. आणि बोलतात ना की दादा आम्हाला असंच पाहिजे, दादा असं मला हेच पाहिजे. म्हणजे बोलतात ना मुलांमध्ये जो उत्साह आहे, उत्साह एकदम क्रेझी. जसं तुम्ही बोलतात की आम्ही पण दर्शन दादा कसं बोलतो की 3 वाजता मंडळाची पोरं येतात, हे अशीच पोरं आहे, सेम ऍज इट इज. प्रेम आहे. आता आपण पुढे जाऊया. गोरेगावचा विघ्नराज. हो, विघ्नराज पण आहे आपल्याकडे गणपती. त्याबद्दल काय? ते पण मंडळ तेवढंच कॉपरेटिव्ह आहे विघ्नराज. आणि ते पण नवीन काहीतरी गेल्या वर्षी त्यांचा गरुडावर उभा होता गणपती आणि यावर्षी त्यांचं ही खूप सुंदर असं स्केच आहे. आता पुढे जाऊया आपण ठाकूर कॉम्प्लेक्सचा महाराजा. ठाकूर कॉम्प्लेक्सचा महाराजा हो, कांदिवलीचा विघ्नहर्ता म्हणून त्याचं नाव आहे. महाराजाचं कांदिवलीचा विघ्नहर्ता म्हणून नाव आहे. ते पण मंडळ खूप चांगलं आहे आणि ते पण ही बरोबर आपलं ठाकूर कॉलेजच्या समोर असतो गणपती. असं आहे. मालाडचा बादशाह. हो, ती पण एकदम उत्साही पोरं आहे, लहान आहे पोरं. गणपती गेल्या वर्षी आपल्याकडून त्यांनी साऊथ टाईप मध्ये गणपती घेतलेलं होतं आणि यावर्षी त्यांनी गणपती खूपच सुंदर ह्याच्यामध्ये आहे, बघण्यासारखा गणपती आहे त्याचा. तुझ्याकडे सुरतचे गणपती आहेत, त्याबद्दल थोडस माहिती. आता सुरतचे आहे, वापीचे आहे आपल्याकडे गणपती, वलसाडचे आहे, वापीचं पण आहे, वलसाडचं पण आहे. आता 3 तारखेला आगमन आहे. काय म्हणशील जे सुरत वरून येत आहे तुझ्याकडे, म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे ना? नाही, मी आता तुम्हाला काय बोललो की आपण सुरत वरून येतात आहे, कोल्हापूरवरून येतात. मी आता बोलतो माणसाचा छंद असतो, छंदाने ते गणपती घेणारे येतात. त्यांच्या मनात तेवढी भावना आहे की बाप्पासाठी. आणि आमच्याकडे ते काहीतरी माझ्याकडे येतात, सिद्धेशकडे येतात, म्हणजे मुंबईला येतात मूर्तिकारांकडे, ती काहीतरी भावनेने येतात की आमचा गणपती असाच झाला पाहिजे आणि ते मुंबईमध्ये साकारलं जाते. तुझे काम केले ते काम बघूनच येणार मला. हो, मुंबईमध्ये साकारले जातात. मी बोलतो ना तुम्हाला, असं झालेलं. बोरिवलीचा चिंतामणी. हा, जसं आता मी तुम्हाला तेच सांगतोय की जसं बोरिवलीचं चिंतामणी पण हे मंडळ माझ्यासाठी खूप जवळीक आहे आणि त्यांच्यासाठी यावर्षी मी काहीतरी नवीन गोष्ट केलेली आहे, ती तुम्हाला जाणवण्यात येणार आहे की बाबा. आता ज्या मंडळाबद्दल मी बोलणार आहे, हो, खूपच खास मंडळ आहे की
चेंबूरचा राजकुमार. हो, चेंबूरचा राजकुमार हे मंडळ गेल्या 3 वर्षापासून माझ्याकडे येते. 3 वर्ष मी गणपती त्यांचं साकारलेलं आहे. 1 वर्षामध्ये त्यांनी ड्रॉपआउट केलेलं होतं, अरुण दत्तेकडून घेतलेलं होतं आणि आज 2 वर्षापासून लास्ट इयर पासून ते आपल्याकडूनच घेतात आहे. ही मूर्ती साकारत होते आपले विजय खातो बरोबर. आणि गेल्या वर्षी त्यांचा गणपती खूपच सुंदर झालेला होता. चौपाटीवर वगैरे त्यांचा गणपती खूप सुंदर दिसत होता, कारण एक उपनगरातून मूर्ती नगरीमध्ये जाते, लालबाग नगरीमध्ये जाते की म्हणजे एक चांगलं मस्त हे वाटत होतं की मला पण ते चौपाटीवर तो गणपती वगैरे. काजूपाड्याचा राजा. हो, ते पण मंडळ खूप सुंदर आहे. गेल्या वर्षी त्यांनी दाखवलेलं होतं की त्यांना एक इच्छा होती की उपनगरामध्ये पण विजय खातू सारखा, चिंतामणी सारखा फेस झाला पाहिजे आणि तो मी साकारला त्यांच्यासाठी. त्यांची एक इच्छा होती आणि तो गणपती साकारल्यानंतर त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली. आणि गेल्या वर्षी त्यांनी ते हे टाकलेलंच होते पोस्ट वगैरे आणि गणपती त्यांचा खूप सुंदर बनतो. म्हणजे कसं म्हणतात ना की मंडळाचं तुझ्याबद्दल की हा बाबा तू करू शकतो. हो हो हो, ते असणं पण फार खूप गरजेचं आहे. गरजेचं तेवढा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की हा की आणि दादा करू शकतात. हो, कसं असतं ना, जोपर्यंत आपण मूर्तिकाराला कॉन्फिडन्स देत नाही की बाबा हा दादा तू कर, आम्ही आहोत, हे खूप गरजेचं आहे आताच्या वेळेला. मी तुम्हाला तेच बोलतो ना की कमसे कम हे मंडळ माझ्याकडे जुनं मंडळ आहे. कमसे कम 15 वर्षापासून गणपती घेतला असं आहे. आणि त्यांची इच्छा होती की आम्हाला गणपती असाच पाहिजे, तर मी तो स्वीकारला गेल्या वर्षी आणि मी तो लाईव्ह मध्ये टाकलेला होता गणपती. खूप अटॅच मंडळ आहे तुझ्या. 15 वर्ष कमी नसतात. भरपूर आहे, खूप आहे. आता खूप मंडळ येते तिथे जातात ना, इकडनं नाही, हा कॉन्सेप्ट नाही बरोबर, आपण तिकडे, पण त्या मंडळाने तुझ्यावरती विश्वास ठेवला की बाबा बनव बाबा, हो आम्ही तुझ्या बरोबरच आहोत. कारण की एवढे वर्ष एकाच मूर्ती बरोबर असणं, एका मूर्तिकाराबरोबर असणं इझी नाही. कारण की कसं असतं ना, आजचं जनरेशन बदलतंय. अरे बाबा असं करूया, भरपूर मूर्तिकार आले, तिथे जाऊया, पण त्या मंडळांनी तुला स्किप नाही केलं, कधीच नाही केलं, स्किप नाही केलं. ते बरोबरच होतं. हो, बरोबरच आहे. आता आपण पुढे जाऊया. शीतल हाईटचं विघ्नहर्ता. हो, ही गुजराती पोरं आहे. मालाडीसला त्यांचं मंडळ आहे आणि मंडळ मी बोललो ना उत्साही आहे. सोसायटीचा गणपती असतो. यावर्षी त्यांचं विठ्ठल रूपी गणपती आहे आणि त्या लोकांनी बाहेर म्हणजे चांगलं डेकोरेशनचं पण हे चांगलं घेतलेलं आहे. भूत बंगला. हो, बाहेरचा देखावा त्या लोकांनी भूत बंगल्याच्या टाईप मध्ये केलेला आहे. भूत बंगलाचं काहीतरी आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. सांडपाड्याचा महाराजा, नवी मुंबई. हो, सांडपाड्याच्या महाराजा हे पण मंडळ माझ्या संघाचे अटॅचमेंट आहे. मंडळाचे अध्यक्ष पोरं वगैरे आज भरपूर वर्षापासून ते लोक माझ्याकडून गणपती घेतात. एवढा लांबून येतो मंडळ, भरपूर लांबून येतो मंडळ, असं नाही की नाही. काय म्हणशील? मी बोलतोय ना त्यांच्या जिद्दीला एकदम होप आहे त्यांच्याकडे. असं म्हणजे गणपती आम्हाला दादाकडूनच घ्यायचा आहे. आणि गेल्या वर्षी त्यांनी सांगितलेलं, दादा तू आमचं 50 म्हणजे हे होतं, सुवर्ण महोत्सव होता आणि त्यांनी बोललेलं होतं की मला गणपती दादा एक चांगला असा स्वरूपात बनवून द्या. आणि मी त्यांना गणपती खूप सुंदर स्वरूपात बनवून दिलेला होता. आणि त्यांना ते मुंबईचा महाराजाचं म्हणून तिकडे सांडपाड्याचा म्हणजे नवी मुंबईचा महाराजा म्हणून त्यांना ती उपमा पण भेटलेली आहे. म्हणजे तो गणपती प्रसिद्ध आहे. हो, तिकडे सांडपाड्यामध्ये. आता आपण पुढे जाऊया. मालाडचा मोरेश्वर. हो, मालाडचा मोरेश्वर हे मंडळ माझ्याकडे यंदा आलेलं आहे. त्यांनी काहीतरी होप घेऊन आलेले आहे आणि त्यांचा गणपती मी त्याप्रमाणे साकारलेला आहे. अच्छा, भव्य मूर्ती एक साकारलेली आहे, ती तुम्हाला 10 तारखेला दिसण्यात येईल. सर्वांनी बघायचं आहे. मालाडचा मोरेश्वर 10 तारखेला आगमन आहे. दादा ज्याप्रमाणे म्हणतायत काहीतरी वेगळाच कॉन्सेप्ट आहे. हो, है ना. हो, आता आपण शेवटच्या मंडळाकडे जाऊया. साईनगरचा राजा. हो, साईनगरचा राजा हे कसं आता तुम्हाला बोललो एक अटॅचमेंट मंडळ आहे, तसे माझं एक अटॅचमेंट मंडळ आहे आणि मी माझ्या मनाप्रमाणे ती मूर्ती साकारतो. कधीही मंडळाने बोललं नाही की आम्हाला हा गणपती पाहिजे. बरोबर, मी माझ्या मनाप्रमाणे तो गणपती साकारून त्यांना देतोय आणि त्यांचा गणपती तेवढाच म्हणजे याप्रमाणे हो तो चांगला आणि सुंदर बनतोय. आता आपल्याकडनं जे मंडळ स्किप झाले त्यांना तू थोडक्यात सांग की म्हणजे आता माझ्याकडे जे स्किप झाले ते मंडळ त्यांच्यासाठी त्या नाराज होऊन आता कसं सगळ्यांचं नाही सांगू. एक कुणाल भाऊने आपला इंटरव्ह्यू घेतलेला आहे, चांगल्या पद्धतीने माझ्या संगती हे केलेले आहे, ब्रॉडकास्ट मध्ये आलेले आहे. आणि केव्हाही मी जसा काम करण्यात केव्हा कुठे काही चुकी होते तशी यांच्याकडून काही चुकी झाली असेल तर त्यांना कृपया करून माफ करावं. आणि कुठल्याही मंडळ त्यांच्यातून हे झालं असेल, सुटल्या गेलं असेल तर त्यांना कुठेही टोमणं आणि काही मारू नये. धन्यवाद दादा. कारण की कसं आहे ना की मंडळ हे खूप जवळचं नातं आहे मंडळांचं. हो हो, बरोबर, अटॅचमेंट जवळचं आहे. की मंडळांना वाईट नाही वाटलं पाहिजे की आमचं नाव दादानी का नाही घेतलं.
कारण की हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे. आता 90चे 90 जणांची अगर नावं घेत राहणार तर ब्रॉडकास्ट आपला 3-3, 4-4 तासच राहणार, मग ते हा. कोण पाहणार? हो, नाही नाही, कोण बरोबर आहे. आता नेक्स्ट एपिसोडला आपण बघू हा, कोण कारण हे की झालं असेल, ही ड्रॉप तर सुरुवात आहे. डाऊन झालं असेल तर ते घेऊया आपण. घेऊया. नक्की घेऊया. नक्की घेऊया. मग आता दादा फक्त आता जाता जाता एवढं सांग, 2025 गणेश उत्सव बद्दल काय म्हणशील आता? मी आता तेच सांगितलं ना, कुठेतरी आपल्यावर म्हणजे सावट होतंय, पीओपीचं सावट होतं. अरे आपलं उत्सव होणार की नाही होणार, खूप मोठं हे होतं. अरे गणपती करायची की नाही करायची, आम्ही मूर्तिकार एक दुसऱ्यांसंग त्याच चर्चा करत होतो की करायची की नाही करायची, बाबा होईल की नाही होईल. पण आमच्यात एक होप होतं, म्हणजे देवावर आम्ही एक इच्छा ठेवलेली. जसं देसाई साहेबांनी लालबाग राजाकडे हे केलेलं, साकडं घातलेलं होतं की आमचा उत्सव झालाच पाहिजे. आता एक आम्ही आरतीची पण त्यांच्याकडे हे केलेली आहे की एक बाई आमच्या मूर्तिकार संघटने, मूर्तिकार बांधवाने एक आरती द्यावी लालबाग राजा. आणि ती म्हणजे बोलतो ना, आज मी खरं सांगतो की बाबा हा देव हा अस्तित्वात आहे आणि देवानीच आम्हाला जेवढी शक्ती दिली आणि देवात खरोखर आमच्याकडे घडला जातो. आता या म्हणून 2025चा उत्सव मोठ्या थाटाने आणि उत्सवाने होणारच आहे. जल्लोषात. आणि आज आम्ही कांदोलीमध्ये आहोत आणि आज कांदोलीच्या श्रीचं चारकोपच्या राजाचं विसर्जन खूप जल्लोषात होणार आहे. त्याबद्दल काय म्हणशील? दादा तिथेच जात होते. हो, आता मी तुम्हाला सांगितलं ना की ते आपल्या विघ्न आल्यानंतर म्हणजे खूप मोठं संकट होतं आणि त्या संकटाला ते मंडळ पण सामोरून गेलेलं होतं आणि आम्ही पण त्यांना तेवढीच हे घेतलेलं होतं. आणि आज आम्ही त्या मंडळांसंग ती मी तुम्हाला बोला, मी देसाई म्हणजे आमचं जे अख्खं युनियन आहे हे त्या मंडळांसंग सपोर्टिंगने उभंच आहे आणि आम्ही त्या विसर्जनाला जाणार आहोत. नक्की आहे. ओके दादा, आता मी तुझा पॉडकास्ट घेतोय. तू आम्ही जस्ट आता नवीनच सुरू केलाय. हो, खरं तर तू मला नवीनच बघतोय. तर आता तू काय म्हणशील आमच्या व्ह्युअर्सला की जे मुंबईकर अजय चॅनल आणि माझा पेज आहे मुंबईचा कुणाल, काय म्हणशील आम्ही जे प्रयत्न करतोय? मी आता तेच सांगण्यात येतोय की जे कुणाल बंधू आहे हे भरपूर चांगल्या रीतीने लोकांचे इंटरव्ह्यू घेतात आहे. मूर्तिकारांचे इंटरव्ह्यू, लोकांचे नाही बोलू, मूर्तिकारांचे इंटरव्ह्यू घेतात आहे, प्लस मंडळांचे घेतात आहे व्ह्यूवर. मला असं वाटते की हे घेणं गरजेचं आहे. समजलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे मूर्तिकार आणि मंडळांमधले अटॅचमेंट, प्लस किती त्यांनी मूर्तिकारांवर संकट असतात, किती मूर्तिकार संकटावरून जातो आणि मूर्तिकारांच्या काय भावना असतात मंडळाबद्दल, हे खरोखर दाखवतोय. मी त्याच्या मनापासून धन्यवाद मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चॅनल चालवतोय ह्या चॅनलला भरपूर लोकांनी म्हणजे लाईक करून, शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून ते फॉलो करा आणि कुणाल बंधूला चांगलं हे द्या. आणि माझं तर होपच आहे हा एवढा आहे तो एवढा मोठा झाला पाहिजे चॅनल. धन्यवाद दादा, तू आम्हाला छोटीशी भेट दिलीस, तुझा वेळ दिलास. मी दादांबद्दल एक गोष्ट सांगतो, कारण की ही जी पॉडकास्ट आहे ही प्लॅन करून नाही झालेली होती. मी एक दिवस आधी दादाला कॉल केला, दादांना मी फोन केला की काल दुपारी फोन केला की दादा असं असं आहे, मला तुझा पॉडकास्ट घ्यायचा आहे, मला खूप DM येत आहेत. दादाने कुठलीही काही न बघता, वेळ सगळं न बघता त्यांनी बोलते तू ये. हो, यासाठी मी खूप आभार करेन. दादानी मी ऍड्रेस माहिती, दादानी वेळ काढून रात्री 1 वाजता मला ऍड्रेस पण पाठवला. हे खूप कौतुकास्पद आहे, कारण की दादाकडे खूप काम आहे, त्याच्याबद्दल ते वेळ काढतायत. दादा, मुंबईकर अजय चॅनल आणि मुंबईचा कुणाल पेज तर्फे तू जी आम्हाला मुलाखत दिली आहे त्यासाठी फार फार धन्यवाद. तुझ्या वेळेसाठी पण धन्यवाद. थँक्यू. मला तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खरोखर मनापासून थँक्यू. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश सर्वांना. जय गणेश.